नमस्कार मंडळी, बारामतीच्या राजकारणातून सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येते आहे ते म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थेट आता उद्धव ठाकरेंना फोन केलेला आहे। एकीकडे बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे आणि यामध्ये महाविकास आघाडीकडनं काँग्रेस ही जागा लढणार असं जवळपास निश्चित झालं असतानाच आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांना फोन कॉल केलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी नक्की काय शिजतंय का भिजतंय याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। हा फोन कॉल नेमकी कशासाठी झाला सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार मंडळी, मी विकास आणि तुम्ही पाहतात मराठी माणसाचं ऑनलाईन मराठी हेडूज चॅनल। नमस्कार मंडळी, दिवंगत नेते अजितदादा यांच्या निधनानंतर बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे आणि यासाठी आता राष्ट्रवादीकडनं सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। तर महाविकास आघाडीकडनं ही जागा काँग्रेस लढवणार असं काँग्रेसने आता जवळपास निश्चित केलेलं आहे। आणि असं असतानाच आता यामध्ये एक मोठा ट्विस्ट समोर आलेला आहे, तो म्हणजेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन कॉल केलेला आहे आणि या फोन मध्ये बारामती पोटनिवडणुकी संदर्भात चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे। या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा सुनेत्रा पवार यांनी मागितल्याचं बोललं जात आहे। त्यामुळेच उद्धव ठाकरे हे सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देणार असं देखील जवळपास निश्चित झाल्याचं देखील सांगितलं जात आहे। महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे, कारण महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांचा शिवसेना, उद्धव ठाकरे हा जो काही पक्ष आहे हा एक घटक पक्ष आहे। त्यामुळे एकीकडे महाविकास आघाडी धर्म उद्धव ठाकरे निभवणार की सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देणार याबाबत जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। कारण आता उद्धव ठाकरेंना थेट सुनेत्रा पवार यांनी फोन केलेला आहे। या फोन मध्ये बरीचशी चर्चा झालेली आहे, त्यामुळे ही चर्चा निश्चितच बारामती पोटनिवडणुकी संदर्भात झाल्याचं बोललं जात आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीमधला जो काही एक पक्ष आहे तो म्हणजेच शरदचंद्र पवार यांचा पक्ष, या पक्षाने जवळपास निश्चित केलेला आहे की सुनेत्रा पवार यांच्या विरोधात ते उमेदवार देणार नाही। दुसरीकडे ठाकरे गट देखील या ठिकाणी उमेदवार देणार नसल्याचं जवळपास निश्चित आहे। राहिला काँग्रेस, तर काँग्रेस या ठिकाणी आपला उमेदवार बारामतीच्या निवडणुकीत या ठिकाणी उतरवणार आहे। असं असतानाच आता उद्धव ठाकरेंचा देखील पाठिंबा सुनेत्रा पवार यांना मिळत असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता काँग्रेस हा एकटा पडल्याचं सांगितलं जात आहे। एकीकडे काँग्रेसकडनं देखील आता उमेदवार जवळपास निश्चित झालेला आहे। काँग्रेसकडनं आकाश मोरे हे नाव देखील चर्चेत आलेलं आहे आणि काँग्रेसकडनं आकाश मोरे हे बारामतीची पोटनिवडणूक लढवणार असं जवळपास निश्चित मानलं जात आहे। काँग्रेसकडनं आकाश मोरे या नावाला दिल्लीतून मंजुरी मिळाली की लगेच आकाश मोरे हे बारामतीमधनं उद्या उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात असं सांगितलं जात आहे। त्यामुळे आता एकीकडे बारामतीमध्ये राष्ट्रवादीकडनं सुनेत्रा पवार या उमेदवार असणार आहे, तर दुसरीकडे काँग्रेसकडनं आकाश मोरे हे नाव समोर येत आहे। त्यामुळे आता बारामतीत आकाश मोरे यांना पुढे आणून काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्या पुढे एक आव्हान उभं केलं आहे। आकाश मोरे हा चेहरा धनगर समाजातून पुढे आणल्याचं सांगितलं जात आहे आणि बारामती मतदारसंघात धनगर समाजाचं एक चांगलं प्राबल्य आहे। त्यामुळे आकाश मोरे यांचं नाव पुढे या ठिकाणी काँग्रेसने आणल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे आकाश मोरे यांच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांच्या पुढे एक आव्हान उभं करण्याचं काम काँग्रेसने या ठिकाणी केलेलं आहे। त्यामुळे बारामतीत काय घडणार, सुनेत्रा पवार आणि काँग्रेस यांच्यात बिग फाईट होणार का, तुम्हाला काय वाटतं? आणि दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केलेला आहे, त्यामुळे आता उद्धव ठाकरे महाविकास आघाडी धर्म पाळणार की सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देणार हे देखील पाहणं महत्वाचं आणि औत्सुक्याचं ठरणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा। बारामतीकर म्हणून तुम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पाठीमागे उभे राहणार की काँग्रेसला साथ देणार ते कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच बारामतीच्या निवडणुकी संदर्भातल्या अपडेट्स व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।